आज प्रचाराचा सुपर संडे। निवडणुकांचा प्रचार शिगेला। मुंबईतील शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा, सभेची जय्यत तयारी पूर्ण। आज शिवतीर्थावर आवर्जून या। इंजिनामध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाकू, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आज प्रचाराचा धडाका। देवेंद्र फडणवीसांची नाशिक आणि पुण्यामध्ये सभा, पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो। अजित पवार प्रसिद्ध करणार जाहीरनामा। एकनाथ शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा। पुण्यामध्ये अनेक पक्षांच्या नेत्यांच्या सभा आणि रॅलीचा धडाका। शिंदेंच्या शिवसेनेकडून गुलाबराव पाटलांची तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांची सभा। ओमराजे निंबाळकर हडपसरमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेणार। थोरातांची पत्रकार परिषद। लाडक्या बहिणींना निवडणुकीत हप्ता देऊ नका। काँग्रेसचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र। लाडक्या बहिणीचा हप्ता म्हणजे सामूहिक सरकारी लाच असल्याचा आरोप। ठाकरेंच्या काळात मुंबईमध्ये कचरा घोटाळा। ठाकरेंनी कचऱ्यातही पैसे खाल्ले। मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। महापालिका निवडणुकीमध्ये गाफील राहू नका, समन्वय ठेवा। अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तरही द्या। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या पुण्यातील स्थानिक नेत्यांना सूचना। सहा चुकांमुळे भाजपला निवडणुकीत फटका बसण्याची राजकीय वर्तुळात चर्चा। एमआयएम सोबत युती, विलासरावांबाबतचं वक्तव्य, अंबरनाथ बदलापूरच्या घटनांची ही चर्चा। माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला। शिरीष यांचा मुलगा प्रथमेश चौधरीची शिवसेनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं वाद। दुपारच्या किरकोळ वादानंतर दगडफेक झाल्याचा आरोप। पक्षानं आदेश दिला तर एकनाथ शिंदेंचं नामो निशाण मिटवून टाकणार। पुढारी न्यूजशी बोलताना मंत्री गणेश नाईक यांचा घणाघात, तर शिंदेंवर टीका करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काम सुरू। श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। माजी मंत्री नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंतरिम स्थगिती, पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार।